88 सेंटीमीटर लांबीची असणाऱ्या तारेपासून, तारेची लांबी किती आहे 88 सेंटीमीटर, एक चौरस तयार केला. याचा बनवला आपण चौरस, आणि चौरसाच्या सगळ्या बाजू सेम असतात. आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबीच्या तारेपासून वर्तुळ बनवलं. दुसरी परत एक तार घेतली आणि त्याच्यापासून त्याला वाकवली आणि वर्तुळ बनवलं. हे असं डिस्क्याव आणि हे असं डिस्क्याव, याचं वर्तुळ बनवलं. तर दोघांच्या क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ, या दोघांच्या क्षेत्रफळातील फरक विचार. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग असतं, मग त्यासाठी तुम्हाला बाजू माहित पाहिजे. बाजू तर दिलेली नाहीये, पण त्यांनी पेरिमीटर दिलेलं आहे, म्हणजे काय परिमिती दिलेली आहे. आता चौरसाच्या सगळ्या बाजू सेम, बाजू किती आहेत 4, मग चारीच्या चारी बाजू सेम आहेत आणि इथून इथपर्यंत ही तार आहे आणि त्याची लांबी दिलेली आहे 88. याचा अर्थ ही सगळ्यांची ऍडिशन तुम्हाला 88च भेटायला पाहिजे. मग हे पण हे पण हे पण हे पण जर तुम्ही ऍड केलं तर 88 यायला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक साईड ही 22 असणार, कारण 22 चोक 88. मग एक साईड भेटली 22, मग तुम्हाला इथे 22चा वर्ग करायला लागेल, जो आहे 484. दुसरी 88 सेंटीमीटर तार घेतली आणि त्याचं वर्तुळ बनवलं. याचा अर्थ 88 सेंटीमीटर म्हणजे ह्या वर्तुळाचा परिघ असणार. मग वर्तुळाच्या परिघात 2πr, वर्तुळाचा परिघ म्हणजे ही तारीची लांबी. हे झालं 88 गुणिले 2, पाय म्हणजे 22/7 आणि आर पाहिजे कारण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. सगळ्या टर्म तुम्ही इकडे घेतल्यात, 2 खाली येणार, 7 खाली येते वरती जाणार आणि 22 खाली येणार, इज इक्वल टू आर. 22 के 22, 22 चोक 88, बे के बे, बे दुनी 4 आणि 7 दुनी 14, म्हणजे आर ची व्हॅल्यू आली 14. याच्यावरून तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटेल आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला स्क्वेअर पाय म्हणजे 22/7 गुणिले आरचा स्क्वेअर म्हणजे रेडियस, 14 गुणिले 14, 7 के 7, 7 दुनी 14, 22 दुनी 44 आणि 44 गुणिले 14 करतो. 24 आणि 5 61, 616. एक आला 616, दुसरा आला 484. वजाबाकी करायची. वजाबाकी मी इथे करतो. 616 + 2, 11तून 8 गेले 3, 6 मधून 5 गेला 1, 132. ऑप्शन नंबर आहे सेकंड.